महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून तुळजापुरात येत असतात। या भाविकांच्या सोयीसाठी जुने बस स्थानक पाडून तब्बल 8 कोटी रुपये खर्च करून नवे आधुनिक बस स्थानक बांधण्यात आले। काही दिवसांपूर्वीच याचं उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले होते। मात्र अवकाळी पावसानेच या आधुनिकतेचा फोलपणा उघड केला आहे। बस स्थानकाच्या छतावरून ठिकठिकाणी पाणी गळत असून बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आणि भाविकांना जागेवरच भिजत उभं राहावं लागत आहे। नव्या बस स्थानकातील ही स्थिती पाहता प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। इतक्या मोठ्या खर्चानंतरही निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी। तुळजाभवानी मातेच्या सेवेसाठी असलेल्या भाविकांना या पावसात त्रास सहन करावा लागत असताना शासनानं तातडीनं दखल घेऊन दोषींवर कारवाई करणं गरजेचं आहे।